महाड शहराजवळील एकाच बिल्डिंगमधील 6 फ्लॅट चोरट्यांनी फोडले. लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज. महाड शहराजवळ किल्ले रायगड रस्त्यावरील गोंडाळे गावच्या हद्दीतील साई आशा या इमारतीतील 6 फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी उशिरा समोर आला आहे. शनिवारी सकाळी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. या इमारतीतील एकूण 6 कुटुंबधारकांचे फ्लॅट फोडून हे चोर पसार झाले. रायगड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून चोरांचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून या घटनेमध्ये सध्या 2 फ्लॅट धारक हे हजर असल्याने या 2 फ्लॅट धारकांची साधारण रोख रक्कम आणि लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले. मात्र बाकी फ्लॅट धारक गावी गेले असल्याने ते हजर झाल्यानंतरच तपास अंती नेमका किती ऐवज लंपास केलाय तो समजणार आहे. महाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रायगड किल्ल्याकडे जाणारा रोड म्हणजे जिथं नातेगावाकडे जो रोड जातो त्या नातेखिंडीमध्ये साई आशा अपार्टमेंट नावाची एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये रात्री 11 पासून ते सकाळी 7:30 पर्यंत या रात्रीत 29 तारखेच्या 11 पासून आज 30 तारखेच्या सकाळी 7:30 पर्यंत जवळपास 6 फ्लॅटमध्ये चोरी झालेली आहे. पैकी ते फ्लॅट सगळे बंद होते. बंद फ्लॅटमधून चोरट्यांनी लंपास केलेला आहे. त्यांची एक MOB आहे की ज्या याला लॉक आहे ते लॉक तोडण्याने त्याचा जो कोयंडा आहे तो कोयंडा कुठल्या तरी हत्यारानं तोडणे आणि आत प्रवेश करून त्यांनी ते चोरी केलेले आहेत. त्या 6 फ्लॅटमध्ये आता आमच्याकडं 2 फ्लॅटचे जे मालक आहेत ते आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्या बाकीचे 4 फ्लॅटचे मालक आहेत ते आपापल्या गावी गेलेले होते. त्यांना आपण त्याबाबत सांगितलेलं आहे आणि त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते जेव्हा पोलीस स्टेशनला येतील त्याबाबत आपल्याला निश्चित सांगता येईल की त्यांच्या घरातून कोणतं सामान वगैरे गेलेलं आहे. आत्ता जे आहेत ते अस्मिता बळीराम महाडिक म्हणून जे आहेत तक्रारदार यांची ते फ्लॅट नंबर 110मध्ये साई आशा अपार्टमेंट तिथं राहतात आणि त्यांच्या तक्रार आपण आता घेतलेली आहे. जसे जे गावी गेलेले आहेत ते जेव्हा येतील त्यावेळी त्यांच्या आपण तक्रार त्याच्यामध्ये किती ॲक्च्युली माल गेलेला आहे, त्यांचं सोनं किती गेलेलं आहे याबाबतची खात्री करून त्याबाबतची सध्या अस्मिता बळीराम महाडिक यांनी तक्रार देऊन त्यांच्या तक्रार घेण्याचं काम सध्या चालू आहे. पोलीस कारवाई ती चालू आहे.